जय महाराष्ट्र मित्रांनो, तर रयत शिक्षण संस्था यांच्या मार्फत 1280 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे। तर सहाय्यक प्राध्यापक झालं, ग्रंथपाल झालं आणि शिक्षक संचालक इत्यादी 3 पदांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पदव्युत्तर पदवी असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। शेवटची तारीख 30 मे 2025 पर्यंत हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा। तर 5च दिवस इथे शिल्लक राहिलेले आहेत। पदांची संख्या 1280 असणार आहे आणि 2 विद्यापीठांसाठी ही भरती इथे निघालेली आहे। सविस्तर जाहिरातीवरती घेऊन जातोय आणि सगळी सविस्तर जाहिरात इथं समजावून सांगतोय आणि अप्लाय करायचं सुद्धा सुरू झालेलं आहे। तर रयत शिक्षण संस्था सातारा इथे बघू शकतात की डायरेक्ट तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। तर प्रत्येक वेळेस जे काही वॉक इन इंटरव्ह्यू घेतले जातात त्यासाठी तासिका तत्वावरती पदं भरली जातात, ते इथे लक्षात घ्यायचं आहे। आणि जे काही विद्यापीठ आहे, जसं की पहिलं विद्यापीठ असणार आहे त्यांचं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, यामध्ये टोटल बघायचं झालं तर 123 पदं इथं भरली जाणार आहेत आणि सगळी पदं ही तासिका बेसिसवरती म्हणजे आवर बेसिसवर असणार। तर सहाय्यक प्राध्यापक हे पदाचं नाव असणार आहे आणि विविध असे 20 असे विषय असणार आहेत आणि प्रत्येक विषयासाठी ते पदं इथे राखीव आहेत। तर इथे बघू शकता की ज्या पदाला तुम्ही अप्लाय करताय, ज्याच्यातून तुमचं पदव्युत्तर पदवी सब्जेक्टमधून पास आहेत, तर तुम्हाला इथे किती पदं शिल्लक आहेत ते इथं पाहून घ्यायचं आहे। आणि ज्या काय अटी दिलेल्या आहेत त्या पण इथं सविस्तर दिलेल्या आहेत। 200 रुपये तुम्हाला फीचं पेमेंट करायचं, ते नॉन रिफंडेबल असणार आहे। त्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला जे काही नॉन ग्रँटेबल पोस्ट असतात ते पण इथं दिलेले आहेत। जसं की इथे बघायचं झालं तर इथे टोटल 30 दिलेले आहेत। कम्प्युटर सायन्ससाठी, अप्लाइड मायक्रोसाठी 4 असणार आहेत। असे विविध पदं इथे त्यांनी डिटेलमध्ये दिले आहेत। तर टोटल इथे बघायचं झालं तर 232 पदं ही नॉन ग्रँटेड असणार आहेत आणि इथे 123 पदं ही ग्रँटेड असणार आहेत। असं तुम्हाला इथं विविध पदांसाठी इथे अप्लाय करायचं आहे। ॲप्लिकेशनची प्रोसेस एकदम सोपी आहे। आपल्याला 200 रुपयाचं फीचं पेमेंट करायचं आहे। जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे teaching.rayatrecruitment.com यावरती यायचं आहे। यावरती आल्यानंतर याच्या अगोदर आपल्याला एलिजिबिलिटी आपल्याला पाहून घ्यायची आहे, इमेजेस अपलोड करायचे आहेत। त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर, सोलापूर युनिव्हर्सिटी असे विविध सारे ऑप्शन तिथे असणार आहेत। तर 2 विद्यापीठासाठी भरती असणार आहे। तर ज्या पदाला तुम्ही अप्लाय करताय त्या पदाला सिलेक्ट करायचं आहे आणि फॉर्म इथे अप्लाय करायचा आहे। सविस्तर जाहिरातीची लिंक आणि अप्लाय करायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। तुम्ही लवकरात लवकर 5 दिवसाच्या आत हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे। त्यानंतर शेवटची तारीख दिलेली आहे 30 मे 2025। ग्रँटेडसाठी काय काय सिरियल नंबर असणारे सब्जेक्ट आहेत ते दिलेले आहेत। कोणतं तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे ते दिलेलं आहे। जसं की आता जर इथं व्याहा विद्यापीठाचं पाहिलं तर 3 जून 2025ला तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। तर ग्रँटेड क्रमांक 5। आता इथं बघायचं झालं तर A5 मध्ये कोणतं पद दिलं होतं तर A5 मध्ये मानसशास्त्र। तर या विषयासाठी त्या दिवशी इंटरव्ह्यू होणार आहे। तर कोणत्या पत्त्यावरती इंटरव्ह्यू होणार आहे ते दिलेलं आहे। तर यामध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये। तर ग्रँटेड A5 म्हणजे तो विषय धरायचा आहे, त्याच्यासाठी हे तुमचं इंटरव्ह्यूचं ठिकाण असणार आहे। त्यानंतर ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेबल इथं दिलेले आहेत। त्यानंतर ए आणि वरता जो तक्ता दिलेला आहे त्यावेळेस तुम्हाला ज्या विषयामधून तुम्ही अप्लाय करताय त्या विषयाला धरून इथे तुमचं जो काही इंटरव्ह्यूचं जे काही प्लेस आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे। सविस्तर तुम्हाला जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे। तर 3 आणि 4 तारखेला तुमचे या विद्यापीठासाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहे। टाईम दिलेला आहे सकाळी 9 वाजल्यापासून तुमचे इंटरव्ह्यू घेतले जातात। 9 वाजता दिलेला आहे, याचा अर्थ 9 वाजता त्या टायमिंगला पोहोचणं। त्याच्या अगोदर तुम्ही 1 तास अगोदर म्हणजे 7:30 ते 8 वाजता 1 तास अगोदर त्या लोकेशनला तुम्ही पोहोचलेलं कधीही चांगलं असतं। त्यानंतर दुसरं विद्यापीठ असणार आहे। दुसऱ्या विद्यापीठावरती मी आलेलो आहे। तर जे काही दुसरा विद्यापीठ आहे त्यासाठी सुद्धा तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या विद्यापीठामध्ये संस्थेमार्फत इथे बघायचं झालं तर आपले जे काही ग्रँटेड पद आहेत ते 445 पदं इथं भरली जाणार आहेत ग्रँटेडमधून। आणि त्यानंतर इथे बघू शकतात की 445 पदं ही ग्रँटेबल असणार आहेत। आणि खाली बघितलं तर इथे बघू शकतात की विविध सारी पदं 351 पदं ही नॉन ग्रँटेड असणार आहेत। तर तुमचं ज्या विषयामधून तुमचं पदव्युत्तर पदवी प्राप्त आहे त्या विषयामध्ये तुम्ही जर असिस्टंट प्रोफेसर असाल, त्यामध्ये काम करताय सध्या किंवा त्या ठिकाणी नवीन अप्लाय करताय, तर तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करून द्यायचं आहे। शिक्षण त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे, जसं की असिस्टंट प्रोफेसर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी यामध्ये तुमचं MSc पूर्ण पाहिजे किंवा तुम्ही PG केलेलं आहे किंवा तुम्ही BSc इन हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। ज्या काही वॅकंट सीट असणार आहेत त्या पाहून घ्यायच्या आहेत। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी दिलेल्या आहेत ते पण इथं दिलेलं आहे। जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं इथे आवश्यक आहे।
त्यानंतर या पदासाठी अप्लाय करायची पद्धत सेम राहील. जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केलेली आहे, त्यावरती जाऊन इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करताना ज्या विद्यापीठाला आपण अप्लाय करतोय त्या विद्यापीठाला इथे सिलेक्ट करूनच आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे. शेवटची तारीख या पदासाठी सेम राहील. 30 मे 2025 तुमचा इंटरव्ह्यू घेतला. 30 मे 2025 ही तुमची शेवटची तारीख असणार आहे आणि या पदासाठी 3 जून आणि 4 जून दोन्ही दिवस तुमचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. आणि जो काही चार्ट दिला होता त्यामध्ये ज्या विषयाला धरून तुम्ही अप्लाय करताय त्याचा अनुक्रमांक दिलेला आहे, सिरियल नंबर दिलेला आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू कुठे घेतला जाणार आहे ते सविस्तर इथे डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ते पाहूनच तुम्हाला इंटरव्ह्यू इथे द्यायचा आहे. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे. इथे बघू शकतात की डिटेल विद्यापीठाच्या जे काय रिक्रुटमेंटच्या PDF होत्या ते इथं दिलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला अकाउंट साइन अप करून लॉग इन करून हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. कोणतीही तांत्रिक अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेल करू शकता. सोमवार ते शनिवार 11 ते 5 मध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, तर इथे बघू शकतात की वेबसाईटवरती लोड असल्यामुळं त्या ठिकाणी पेज लोड होत आहे. रजिस्ट्रेशन पेजवरती आलेलं आहे. इथे बघू शकतात की अप्लाय फॉर 2 विद्यापीठ आलेलं आहे. तुम्ही ज्या विद्यापीठाला अप्लाय करताय त्या विद्यापीठाला इथे सिलेक्ट करायचं. जसं की मी रिक्रुटमेंटमध्ये सांगितलं तर इथे सगळे स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेलं आहे. इथे बघू शकतात की क्लिक ऑन रजिस्ट्रेशन फॉर दिस युनिव्हर्सिटी असं आलं होतं. ज्या विद्यापीठाला अप्लाय करताय त्याला इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर अप्लाइड फॉर पोस्ट तर इथे बघू शकतात की असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर इन BWOC इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या सब्जेक्टला तुम्ही अप्लाय करायचं ते पण इथं लोकेट केले आहे. त्या सब्जेक्टला इथे सिलेक्ट करायचं आहे. स्पेशलायझेशन काय ते पण दिलेलं आहे तुम्हाला. इथे ॲग्रिगेट पर्सेंटेज किती प्राप्त आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर इथे टायटल तुमचं संपूर्ण नाव, आडनाव इथे पहिल्यांदा लिहायचं असं डिटेलमध्ये दिलेलं आहे. आडनाव, नाव आणि त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव, त्यानंतर इथे वडिलांचं संपूर्ण नाव, आईचं नाव, जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर इथे कोणत्या कॅटेगरीला बिलोंग करतात ते लिहायचं आहे. कास्टचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड इथे सेट करून तुम्हाला कन्फर्म पासवर्ड टाकून इथे सबमिट बटनवरती क्लिक करून ही साइन अपची प्रोसेस इथं पूर्ण करायची आहे. ID पासवर्ड जो जनरेट झालेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मेलवरती पाठवला जातो. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही जो या ठिकाणी पासवर्ड सेट करता तो टाकून तुम्हाला इथे सगळा फॉर्म इथे फिलअप करून घ्यायचा आहे. तर चांगली संधी लवकरात लवकर अप्लाय करायचे. 1280 पदं इथे भरली जाणार आहेत. सहाय्यक प्राध्यापक झालं, ग्रंथपाल झालं, शिक्षक संचालक इत्यादी विविध पदांसाठी इथे भरती निघालेली. चांगली सुवर्ण संधी असणार तर लवकरात लवकर अप्लाय करायचं. 30 मे 2025 तुमची शेवटची तारीख असणार आहे. महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.